आज सकाळी उठलो आणि मस्त लेमन वॉटर पिलं आणि दिवसाची सुरुवात केली आणि लगेच आम्ही रेडी झालो बॅडमिंटन खेळायला जाण्यासाठी. येताना आम्हाला थोड्याशा भाज्या आणि फ्रूट्स वगैरे घ्यायचे होते आणि गोपालकाला येणार आहे म्हणून तिथे छोटे छोटे असे मडके आलेले होते विकायला. घरी आलो आणि मस्त फ्रूट्स वगैरे खाल्ले. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कडुलिंबाचा पाला आणलेला आहे मी, तर तो स्प्रे बनवायसाठी आणला होता. हे गुलाबाचं झाड आहे, तर त्या झाडाचे पानं थोडेसे असे किडल्यासारखे झाले होते, तर त्याच्यावरती शिपायसाठी आणलेला होता तो. आणि मग तो पाला आम्ही पहिले उकळून घेतला आणि त्यामध्ये ॲड केलं लिंबाचा रस आणि तो मस्त स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेतला आणि झाडांना स्प्रे केला. त्यानंतर आम्ही थोडेसे कॉर्न्स वगैरे खाल्ले आणि मी लगेच स्वयंपाक बनवायला घेतला. आज भरीत आणि चपाती बनवायची होती, मग मी पटकन स्वयंपाक वगैरे बनवायला घेतला आणि स्वयंपाक वगैरे केला आणि टिफिन वगैरे भरून दिला आणि माझी राहिलेली कामं होती ती करून घेतली पटकन. आणि हे फूल बघा 8 दिवस झाले या पाण्यामध्ये, पण ते थोडंसं पण सुकलं नाही. मग संध्याकाळ झाली आणि आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, मग चहा घेतला आणि लगेच आम्ही बाहेर गेलो आणि आम्हाला कुंड्या आणल्या आणि थोडीशी शॉपिंग केली. येताना मंचुरियन आणलं आणि मला खूप जास्त भूक लागलेली होती, मग पटकन मी मंचुरियन खायला सुरुवात केली आणि झटपट काय करायचं म्हणून खिचडी केली. आज तर मला बिलकुल खिचडी नव्हती खायची, पण ऑप्शन नव्हता कारण की आम्ही लेट आलो आणि मग पटकन आणि काहीतरी सोपं करायचं होतं, मग खिचडी केली आणि मस्त खिचडी आणि कढी केली आणि ती खाल्ली. आणि असा होता आजचा दिवस. थँक्यू.